नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे SRPF भरती अंतर्गत जे विद्यार्थ्यांचे ग्राउंडचे मार्क काढले तर त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. आता इथं जर बघा SRPFच्या वेबसाईटवरती सगळे ग्रुपनुसार गटनुसार मार्क दिलेले आहेत. तर SRPF गट 14चे मार्क दिलेले आहेत तिथे, त्याच्यानंतर SRPF ग्रुप 2चे मार्क दिलेले आहेत. तर आज आपण काय करूयात की SRPF आता 29 तारखेचं ऑलरेडी घेतलेलं आहे मी ग्रुप 2चं. ग्रुप 1चं 29 तारखेचं आता मी कव्हर करणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता जर या विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन असेल तर त्यांना 24 तासाच्या आतमध्ये काय करायचं आहे की cmdt.srpf1.pune@mahapolis.gov याच्याकडे तुम्हाला ईमेल आय डीवरती आक्षेप नोंदवायचे आहे किंवा तुम्हाला 02026860250 या नंबरवरती कॉल करून तुम्हाला आक्षेप नोंदवायचा आहे. आता ही यादी आहे बघा. तर ही यादी मध्ये एकच मिनिट थांबा. या यादीला मी काय करतो जास्तीत जास्त ते कमीत कमी मार्कांनुसार काय करते लावत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ही यादी मी केलेली आहे कन्वर्ट. तर याच्यामध्ये जर बघा तुम्ही जास्तीत जास्त मार्क आता हे 97 मार्काचे टॉपर आहेत. तर 97 मार्काचे तुम्हाला खूप विद्यार्थी दिसतील. आजच्या दिवशी जर बघाल तुम्ही तर टोटल विद्यार्थी आहेत ग्राउंड दिलेले ती संख्या आहे 983 आहे. एक विद्यार्थीवरती म्हणजे एक वरती कॉलम यूज केलेला आहे त्यामुळे 983 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेला आहे. आता तुम्ही बघाल तर 97 वाले तुम्हाला खूप विद्यार्थी भेटतील. आता तुम्हाला दाखवतो मी. तर हे आहेत जवळपास 24 विद्यार्थी. 95 वाले अजून त्याच्यापेक्षा जास्त भेटतील 95 वाले 95 मार्कांचे. तर हे विद्यार्थ्यांची संख्या आहे 117 सॉरी 18 19 20 एक मिनिट परत एकदा करतो 195 वाले सॉरी 95 वाले. तर ही संख्या आहे 121 121 आहेत आणि 93 वाले. आता सगळे जे पहिले जर 90 पेक्षा जास्त बघूयात आपण की किती मार्क आहेत. तर 90 आणि 90 पेक्षा जास्त जर बघितलं तर खूप जास्त विद्यार्थी तुम्हाला भेटतील. बघा हे 90 आणि 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या बघू शकता तुम्ही. बाजूला दिसत आहे काउंट तुम्हाला खाली काउंट दिसत आहे. तर हा आहे 436 विद्यार्थी आहेत. 436 विद्यार्थी आहेत. हे यांना किती मार्क आहेत 90 आणि 90 ते 100 लिहितो मी इथे अनालिसिस साठी बरं आहे. त्याच्यानंतर 80 ते 90 मध्ये जर 80 ते 89 मध्ये जर पाहिलं तुम्ही तर हे अजून जास्त म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे इथून येतात. 90 पेक्षा जास्त हे येतात 89 होते इथे. तर हे संख्या बघूयात आपण किती आहे. हे आहेत 305 विद्यार्थी आहेत हे. तर जवळपास हेच विद्यार्थी जास्त असतात. 90 पेक्षा जास्तच विद्यार्थी जास्त असतात त्यामुळे कट ऑफ जो असतो तो जास्त राहण्याचे चान्सेस आहेत. ओके. आता फेल झालेले तर खूप कमी आहेत विद्यार्थी फेल. कारण विद्यार्थी फेल इथून पुढे फेल आहेत हे. तर ही संख्या आहे विद्यार्थ्यांची 114 विद्यार्थी फेल आहेत. आता पर्सेंटेज नुसार कॅल्क्युलेट करून दाखवतो मी तुम्हाला. पर्सेंटेज नुसार कॅल्क्युलेट 114 आहेत विद्यार्थी फेल झाले ते. आता आपण पर्सेंटेज नुसार बघूया. तर 800 बघितलं तर आपण 893 विद्यार्थी होते ज्यांनी काय केलं होतं की आजच्या दिवशी ग्राउंड दिलेलं आहे 893 विद्यार्थ्यांनी. तर 893 विद्यार्थ्यांना ग्राउंड दिलं आणि आपण अनालिसिस करत आहोत इथे. एकच मिनिट मला. इथे तर 883 विद्यार्थ्यांनी दिले तर 436 विद्यार्थ्यांनी यांना 90 ते 100 आहेत. 983. तर याच्यानुसार जर बघितलं आपण इथे पर्सेंटेज लिहितो मी हे 44% आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं हे विद्यार्थ्यांची संख्या आहे 31% आहे आणि फेल विद्यार्थ्यांची संख्या झालेली आहे हे 11% विद्यार्थी. तर हे पर्सेंटेज नुसार अनालिसिस आहे. तो कट ऑफ जो आहे तो 90च्या वरतीच राहणार हे तर नक्की आहे कट ऑफ.
वरचा कट ऑफ 90च्या नक्की राहणार आहे. काही कॅटेगरीचा कमी येऊ शकतो. एस-सी-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीचा थोडासा कमी येण्याचे चान्सेस आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा.